की आज अर्थसंकल्प मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी सादर केलेला आहे। आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित मुख्यमंत्री महोदय आहेत, आपल्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई आहेत, राज्यमंत्री आहेत, बावनकुळे आहेत, ओपी आमचा प्रमुख, त्याशिवाय काय चालणार नाही, आणि सर्व पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे आजचा हा अर्थसंकल्प आपले उपमुख्यमंत्री आणि आमचे सहकारी अजितदादांच्या दुःखद निधनानंतर पहिला अर्थसंकल्प आहे। या अर्थसंकल्पावर देखील दुःखाचं सावट आहेच, आणि मागे देखील अधिवेशनाच्या पत्रकार परिषदेमध्ये सुरुवातीच्या त्यांची आठवण काढली मुख्यमंत्री महोदयांनी देखील आम्ही, आणि अर्थसंकल्प मांडण्यामध्ये देखील त्यांचा विक्रम होता। त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो, आणि मी त्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की मुख्यमंत्री देवेंद्रजी अर्थसंकल्प मांडतील अर्थमंत्री म्हणून, आणि ते अतिशय अर्थशास्त्रज्ञ, अर्थतज्ञ बोललो होतो मी, कारण त्यांना राज्याच्या आर्थिक घडीची नीट ओळख आहे। त्यांनी बजेटवर पुस्तकावर लिहिले ना, बजेट म्हणून म्हणालो मी, अर्थसंकल्प कसा असावा, कसा वाचावा आणि कसा समजावा। पूर्ण वाचलं, त्यात पीएचडी झाली आपण, आणि आमची पीएचडी नको तर खरं म्हणजे देवेंद्रजींनी आज अर्थसंकल्प जो मांडला त्याच्यामधून त्यांची अभ्यासवृत्ती, एक विजन असलेला अर्थमंत्री, दूरदृष्टी असलेला अर्थमंत्री त्यांच्यातला आपल्याला दिसलेला आहे, आणि म्हणून मी देवेंद्रजींचं देखील मनापासून मी स्वागत करतो, अभिनंदन करतो। आणि आजचा अर्थसंकल्प आपला एक विजनरी आणि विकसित महाराष्ट्र 2047 कडे वाटचाल करणारा हा अर्थसंकल्प आहे, आणि नुसती वाटचाल नाही तर खंबीरपणे वाटचाल करणार आहे। कारण आजच्या बजेटमधून आपण पाहिलेलं आहे की, मी त्या सगळ्या डिटेलमध्ये जाणार नाही, परंतु अनेक प्रकल्प आपण घेतलेत। काही लोकांना वाटलं होतं की आता काय अर्थसंकल्प असणार, लाडक्या बहिणी योजनेमध्ये पैसे खर्च झाले, इतर योजनांमध्ये पैसे खर्च झाले, आता योजना बंद होणार, मग कामं कशी होणार। परंतु जे प्रकल्प घेतले त्या प्रकल्पांमध्ये मी जाणार नाही, परंतु हे प्रकल्प जे आहेत, रस्ते आहेत, यामध्ये मेट्रोचं जाळं आहे, रेल्वेचं जाळं आहे, जलमार्ग आहेत, आणि अगदी ग्रामीण भागात देखील रस्त्यांचं जाळं निर्माण व्हावं याचं बारीक सारीक लक्ष देऊन 1000 गावांच्या 1000 लोकसंख्येच्या गावात देखील कॉन्क्रीटचे रस्ते असावेत, अशा प्रकारचे अगदी शहरी भागाबरोबर ग्रामीण भागाचा देखील विकास झाला पाहिजे, हा दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी हा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे रस्त्यांचं जाळं, मेट्रोचं जाळं, रेल्वेचं जाळं, आणि त्याचबरोबर ही काही कनेक्टिव्हिटी आहे, इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे प्रमुख म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधांवर भर दिलेला आहे। आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे भांडवली खर्चाची काय वाढ झालेली आहे, या पायाभूत सुविधा आवश्यक आहेत राज्याला, आणि म्हणून ज्या राज्याच्या पायाभूत सुविधांवर खर्च जास्त असतो, इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च जास्त असतो, त्या राज्याची प्रगती पहिल्या क्रमांकावर असते। आणि म्हणून जवळपास 8 ते 10 लाख कोटीची कामं